महेश आपल्या सुट्टीच्या दिवशी दुकानात जात असे. त्या दिवशी तर रविवार होता. रविवारी तो पूर्ण आठवड्याभराचा हिशोब करत असे, कारण इतर दिवशी तो नोकरी करत असायचा. आणि त्याच कारणामुळे शंकरराव कडक उन्हात जेवण घेऊन घामाने भिजलेल्या कपड्यांसह दुकानात पोचले. पाहतात तर त्यांचा मुलगा तिथे नव्हता. त्यामुळे त्यांनी आणलेल्या जेवणाचा डबा तिथेच काउंटरवर ठेवून तो पाठीमागे फिरला. तेव्हा नोकर गणू त्यांना घामाने भिजलेल्या अवस्थेत पाहतो आणि म्हणतो, साहेब थोडा वेळ थांबा, साहेबांच्या खुर्चीवर बसा. शंकरराव बसण्याच्या विचारात तर नव्हते, परंतु गणूने जास्तच आग्रह केल्यामुळे ते तिथेच काउंटरवर जवळ असलेल्या खुर्चीवर बसले. थंड थंड हवेने शंकररावांच्या शरीराचे तापमान हळूहळू कमी होत गेले. त्यामुळे बसल्या जागी त्यांचे डोळे बंद होऊ लागले. जेव्हा गणूची नजर शंकररावांच्या पायावर गेली, तेव्हा त्यांची अशी अवस्था पाहून गणूच्या डोळ्यात पाणी आले. कारण एवढ्या कडक उन्हामध्ये बिना चपलेचे चालत असल्यामुळे त्यांच्या पायावर फोड आले होते. एक बाप किती मजबूर होऊन जातो ना त्याच्या उतार वयात, ज्याने आपल्या मुलांना जमिनीवर एक पाऊलसुद्धा ठेवू दिलेले नसते, सतत आपल्या मुलांना खांद्यावर उचलून पूर्ण जग फिरवलेले असते. पण म्हातारपणी अशाच बापाचा त्रास तोच मुलगा समजून घेत नाही. तेवढ्यातच अचानकपणे हृदयाला लागतील असे शब्द कानावर पडले. शंकरराव खडबडून जागे झाले. त्यांचे डोळे उघडले तर समोरच महेश ओरडून म्हणाला, बाबा तुमची एवढी हिंमत कशी झाली? आज एवढ्या किमती खुर्चीवर बसण्याची थोडी अक्कल आहे की नाही, की म्हातारपणात सर्वच विकून टाकली? माहिती तरी आहे का केवढी महाग आहे ती खुर्ची? तुम्ही तर आयुष्यात अशा खुर्चीवर बसला पण नसाल. आपल्याच मुलाचे शब्द ऐकून शंकररावांच्या डोळ्यात पाणी आले. महेश ओरडत म्हणाला, गणू कोणते तरी चांगले कापड घेऊन ये आणि ही खुर्ची चांगल्या प्रकारे साफ कर. पूर्ण खुर्चीला घाम लागला आहे. गणू आला आणि शंकररावांना म्हणाला, साहेब मला माफ करा, मी तुमची माफी मागतो. प्लीज तुम्ही इथून उठा, नाहीतर मालक मला नोकरीवरून काढतील. शंकररावांना हे सर्व बोलत असताना गणूच्या डोळ्यात पाणी आले. त्याला असे वाटत होते की जसे काही त्यांनी आज खूप मोठे पाप केले आहे. आणि असे वाटणे स्वाभाविकच होते, कारण ज्या मालकांबरोबर त्याने लहानपणापासून काम केले होते, ज्यांनी त्याच्यासाठी एवढे केले होते, आज त्याच मालकांबरोबर असे वागावे लागले. असा विचारसुद्धा त्यांनी कधीच केला नव्हता. शंकरराव गुपचूप आपल्या मुलाच्या खुर्चीतून उठले. शंकररावांना त्यांच्या मुलाने हात पकडून एका बाजूला केले आणि पटकन तो स्वतः खुर्चीवर बसला. शंकरराव अपमानाचे घोट पीत म्हणाले, बाळा सुनबाईने जेवण पाठवले आहे, जेवून घे. तेव्हा महेश रागातच म्हणाला, बाबा तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की तुम्ही माझ्या दुकानावर येत जाऊ नका. तुमची कमनशिबी पावले माझ्या दुकानात पडली की तुम्हाला पाहून गिराईक परत जातो. तुम्हाला काय वाटते, मी रस्त्यावर यावे का? शंकरराव म्हणाले, बाळा मी एवढ्या वर्षापासून हे दुकान चालवत होतो. आज दुकान तर तुझ्या नावावर केले, तू तुझ्या बापाला कमनशिबी बोलून डोळे दाखवू लागला आहेस. मी सुद्धा एक वेळ ह्या दुकानाचा मालक होतो. महेश पुन्हा अडखळत म्हणाला, बाबा ती वेळ विसरून जा. आज मी याचा मालक आहे आणि तुमची अवकात आज एवढी सुद्धा नाही की तुम्ही माझ्यासमोर उभे राहून मला कोणता सल्ला देऊ शकाल. हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले होते आणि ते सर्वजण शंकररावांचा तो निराश चेहरा पाहत होते. कोणाकोणाच्या डोळ्यात तर पाणीसुद्धा आले होते. शंकरराव म्हणाले, बाळा तू काय बोलत आहेस? आजूबाजूचे सर्व लोक पाहत आहेत. माझ्या इज्जतीची सुद्धा काळजी घे. महेश बेशरमसारखा हसत म्हणाला, हो बाबा तुमच्याकडे अजूनही इज्जत आहे. असे म्हणत तो पुन्हा जोरजोरात हसू लागला. आपल्या मुलाचे रूप पाहून शंकररावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेवटी ते आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत लोकांपासून नजर चोरत तिथून निघाले. घरी येऊन सरळ आपल्या रूममध्ये जाऊन अंथरुणावर पडले. लोकांसमोर ते ताठ मानेने जगले होते. आज त्याच लोकांसमोर त्यांच्याच मुलाने त्यांची मान झुकवली होती. जेव्हा त्यांचा नातू पिंटू आपल्या आजोबांच्या रूममध्ये पोहोचला, तेव्हा शंकरराव आपल्या बायकोच्या फोटोफ्रेमसमोर उभे राहून अश्रू ढाळत होते. आपल्या हृदयातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून पिंटूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. पिंटूला समोर पाहून शंकररावांनी आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि खोटे हसू चेहऱ्यावर आणत म्हणाले, अरे पिंटू ये ये. पिंटू त्यांच्या हास्यामागील दुःख चांगल्या प्रकारे जाणून होता. त्याने बोलता बोलता आपल्या आजोबांना कितीतरी वेळा रडण्यामागचे कारण विचारले, परंतु ते काहीच बोलणे. संध्याकाळी
मुलगा आणि सून दोघे घरी आल्यानंतर पुन्हा दोघांनीही शंकररावांना टोमणे मारण्यास चालू केले. बाबा, कधीपर्यंत तुम्ही माझी बेइज्जती राहणार आहात? अरे, उद्या तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊनसुद्धा माझी बेइज्जती कराल. आता तुम्हाला सांगतोय, खबरदार तुम्ही तिथे पाऊल ठेवला तर. माहीत आहे का तुम्हाला किती मी मोठा ऑफिसर आहे आणि तुम्ही गावाकडचे गावंढळ. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून शंकररावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे सर्व पाहिल्यानंतर पिंटूला सहन झाले नाही, म्हणून तो ओरडतच म्हणाला, खबरदार आई बाबा, जर आजोबांना आता तुम्ही काही बोललात तर. लाज वाटायला हवी तुम्हाला आजोबांना बोलताना. आजोबांनी तुमच्यासाठी काहीच केले नाही का? त्यांनी मेहनतीने कमावलेल्या सर्व पैसा तुमच्या शिक्षणासाठी खर्च केला. जर तुम्हाला आजोबांनी ची काळजी घ्यायची नसेल तर घेऊ नका, पण मी त्यांची काळजी नक्की घेईल. जर मला शिकताना सोबतच मजुरीचे कामसुद्धा करावे लागेल तरी वेळ तर. आजी तर तुम्हाला लोकांच्या हलगर्जीपणामुळेच आजोबांची कायमची साथ सोडून निघून गेली आहे. परंतु आता आजोबांना जर कोणी हातसुद्धा लावले तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. एवढे बोलून पिंटू आपल्या आजोबांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसू लागला. तेव्हा विनोदराव आपल्या नातवाला मिठी मारून जोरजोरात रडू लागले. पिंटूला आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहवत नव्हती, पण त्याला काही समजत नव्हते की कसे काय करावे, ज्याने आजोबाचे दुःखद जीवन जगायला नको. दुसऱ्या दिवशी तो असाच आपल्या मित्रांबरोबर बसला होता. तेवढ्यातच त्यांचा एक मित्र म्हणाला, यार पिंटू, तुझी तर घरी खूपच मज्जा आहे. घरात तर तुला काहीच काम करावे लागत नाही. तुमच्या घरी नोकरसुद्धा आहेत, तरीसुद्धा तुझी बाईक नेहमीच खराब बसते, असे का? आणि मला हे समजत नाही, तुझी आई तुमच्या घरात त्या म्हाताऱ्या नोकराला का ठेवत आहे? काय तो तुमच्या गावावरून आला आहे का? की कोणी नातेवाईक आहे? जो कोणी आहे पण चांगला आहे. तुमचे सर्व काम तर होते. आणि माझी एक आई आहे जी माझ्या आजोबांना घाबरूनच गावीच ठेवते. कदाचित ते तेथे असते तर त्यांनी माझी छोटी मोठी कामे तर केली असती. आता माझी आई छोट्या छोट्या कामांसाठी मलाच पळवत असते. पिंटूचा मित्र मंगेश हे म्हणाला. तेव्हाच पिंटूचा दुसरा मित्र हरी म्हणाला, अरे यार मंगेश, तुझ्या आईने तर घाबरून तुझ्या आजी आजोबांना गावी ठेवले आहे. पण माहीत नाही एक रात्री अंधारामध्ये माझी आजी आजोबा कुठे निघून गेले. नंतर समजले की ते कोणत्या तरी वृद्धाश्रमात राहत आहेत. बघ, एक दिवस जर माझ्या आई बाबा माझे काही ऐकत नसतील तर मी सुद्धा त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देईल. फक्त पिंटूचे नशीब तेवढे चांगले आहे. आजी आजोबा कोणीच नाहीत, बरोबर ना मंगेश? असे म्हणून हरी हसू लागला. पण त्या दोघांचेही बोलणे ऐकून पिंटू शांतच राहिला. तो बोलणार तरी का होता? कारण त्यांच्या घरात जे वयोवृद्ध राहत होते त्यांना ते लोक नोकर समजत होते, पण खरं तर ते त्याचे आजोबा होते. खरं म्हटलं आहे मोठ्यांनी, मुलं ते शिकतात जे पाहतात ऐकतात. मनुष्य आपल्या कर्मानेच मोठा होतो आणि येणारे भविष्य उज्ज्वल घडवतो. अहंकाराने, लालची वृत्तीने मनुष्य मोठा होत नाही. माहीत नाही बबलूच्या आईवडिलांचे कर्म त्यांना कुठे घेऊन जातील. आपल्या मित्रांचे बोलणे ऐकून नाराज पिंटू शांतपणे घरी निघून आला. अरे काय आहे हे आई, आज पुन्हा माझी मोटरसायकल खराबच आहे. मी तुला सांगितले होते ना की नोकराकडून साफ करून घे, परंतु माझे तू काहीच ऐकत नाहीस. उगाचच एवढ्या लोकांना घरामध्ये ठेवले आहेस. कोणीच काही कामाचं नाही. पिंटू आपल्या आईला पूनमला म्हणतो. तेव्हा पूनम म्हणते, बाळा आज तू स्वतः साफ कर. उद्यापासून बघ तुझी बाईक एकदम चकाचक असेल. पिंटू तर तिथून निघून गेला. परंतु पूनम मनात विचार करते, म्हातारा तर दिवसभर फक्त खातच असतो, काम काहीच करत नाही. आज त्याची बरोबर खबर घेते. बाबा, ओ बाबा, कुठे गेलात? तेवढ्यात पूनम समोर शंकरराव येऊन उभे राहतात आणि म्हणतात, काय झाले सुनबाई, मला आवाज देत होतीस? पूनम पटकन त्यांच्या हातातून वर्तमान खेचून घेते आणि म्हणते, पूर्ण दिवस या वर्तमानपत्रात तोंड खुपसून बसलेले असता. मी कालच तुम्हाला सांगितले होते ना की ही बाईक सकाळी सकाळी साफ करत जा, पण तुम्ही तर कानात तेल टाकून बसलेले असता. आता माझ्या तोंडाकडे काय पाहत आहेत? जा सर्व बुटांना पॉलिश करून सर्व बूट आणि चपला व्यवस्थित जागच्या जागी ठेवा.
मग बागेतील झाडांना पाणी घाला. आता सर्व काम गणू करणार, मग तुम्ही काय किचनमधील कामे करणार का? काचेचा शत्रू काही उपयोगाचा नाही आणि कामाचाही नाही. एवढे बोलून पूनम तिथून निघून गेली. बिचारे शंकरराव मान खाली घालून अपमानाचे घोट गिळून बूट पॉलिश करू लागले. जेव्हापासून त्यांच्या बायकोचा मंदाचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचे आयुष्य जणू काही नरक बनले होते. ते आपल्याच घरात नोकरांप्रमाणे राहत होते. बोलायला तर मुलगा खूप पैसेवाला होता, पण तो त्यांच्याच कामात नेहमीच व्यस्त असायचा. आपल्या बापाचे दुःखसुद्धा तो पाहू शकत नव्हता. एक दिवस शंकरराव आपल्या मुलाला म्हणाले, बाळा महेश, ऑफिसला जात आहेस का? मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचे आहे. तू ऑफिसवरून आल्यानंतर एवढा दमलेला असतोस की एक गोष्टसुद्धा मला नीट ऐकून घेत नाहीस. जर आता तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर माझी एक गोष्ट ऐकून जा, खूप गरजेचे आहे. तेव्हा महेश रागातच म्हणाला, काय आहे बाबा? तुम्हाला तर माहीतच आहे की मी या वेळेला ऑफिसला जातो. तरीसुद्धा तुम्ही हीच गोष्ट का विचारत आहात? मला आईचीसुद्धा हीच गोष्ट अजिबात आवडत नव्हती. जेव्हा ती विचारायची, काय झोपला आहेस का? जात आहेस का? अरे दिसत असताना खात आहे, जात आहे असे विचारायची गरजच काय आहे? माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. मी तुमच्या फालतूच्या गोष्टी विनाकारण का ऐकून घेऊ? तेव्हा शंकरराव म्हणाले, बाळा, तुझी आई होती तेव्हा माझ्या सर्व गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही अडचणी असायच्या त्या ती तुझ्यापर्यंत पोचवत होती. ती काय निघून गेली आणि मी आता कोणाबरोबर ही काही बोलू शकत नाही आणि त्यामुळे माझी गोष्ट तुझ्यापर्यंत पोचतच नाही. बाळा, आज चष्मा तुटला आहे. जर तू तो बनवून आणलास तर खूप उपकार होतील. आणि एक गोष्ट बोलू का बाळा? एक वेळ येते जेव्हा असे वय येते तेव्हा आपल्याला कोणीही विचारत नाही की तुम्ही काय करत आहात, कुठे जात आहात. तेव्हा महेश रागातच म्हणाला, बाबा बस करा. उगाच दिलीप कुमार बनण्याची गरजच नाही. आणि तुम्ही विसरून गेलात का? मी तुमच्यासारख्या छोट्याशा दुकानात काम करत नाही, तर एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पोस्टवर आहे. तुमचा चष्मा घेऊन तो दुरुस्त करायला गेलो तर ते चांगले दिसेल का? जिथे मी मोठे मोठे कामे करण्यासाठी फाईलवर सही करत असतो आणि आता तुमचा चष्मा बनवण्यासाठी बाजारामध्ये फिरू का? कोणत्या तरी नोकराला सांगून करून घ्या. माझ्याकडे वेळ नाही आहे. एवढे बोलून महेशने आपल्या गाडीची चावी उचलली आणि बाहेर निघून गेला. तेवढ्यातच कविता आली आणि म्हणाली, बाबा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे, जेव्हा ते बाहेर जात असतात तेव्हा त्यांना विनाकारण टोकू नका. काय तुम्हाला ही गोष्ट आईने शिकवली आहे का? बरोबर शिकवली असणार. त्या तुम्ही तर तुमच्या जगामध्ये मस्त राहत होतात आणि आईने तर त्यांच्या माहेरी जायला खूपच वेळ मिळत होता. बाकी त्यांना वेळच कुठे होता. स्वतः तर निघून गेल्या, परंतु तुम्हाला मात्र माझ्या डोक्यावर सोडून गेल्या. आता मुलाने काय ऐकवले ते मला नका सांगू. शंकरराव म्हणाले, सुनबाई, गणूला जर वेळ मिळाला तर त्याला सांगून माझा चष्मा बनवून आणायला सांग. मला वर्तमानपत्र वाचायला त्रास होतो. पूनम पटकन म्हणाली, घरातील कोणतेच काम तर तुमच्याकडून होत नाही. विनाकारण त्या वर्तमानपत्रांमध्ये पैसे खर्च होतात आणि गणूला वेळ नाही आहे. त्याला बाजारात पाठवले तर तो काय तुमची कामे करेल? आणि याला बाजारात पाठवले तर त्याची कामे तुम्ही करणार आहात का? 3 दिवसांपासून तुम्हाला सांगत आहे की बबलूची मोटरसायकल खराब होते. रोज सकाळी तिच्यावर कपडा मारत जा. खराब झालेली मोटरसायकल कॉलेजला घेऊन गेला तर लोक काय म्हणतील? एवढ्या मोठ्या बापाचा मुलगा आहे, परंतु घाणेरडी गाडी घेऊन येतो. शंकरराव म्हणाले, सुनबाई, मनुष्य मन आणि त्याच्या कर्माने मोठा होतो, कोणत्याही अहंकाराने नाही. पिंटूच्या बाबांनी मेहनतीने ते स्थान मिळवले आहे, म्हणून पिंटूवर सुद्धा चांगले संस्कार व्हायला हवेत. प्रत्येक माणसाला आपल्या कर्मानुसार आणि मेहनतीनुसार फळ मिळत असते. ती गोष्ट वेगळी आहे की आपल्या प्रगतीमध्ये आपल्या आईबाबांचा सुद्धा हातभार असतो आणि मुले हीच गोष्ट नीट लक्षात ठेवतात. एवढे बोलून शंकरराव कपडा घेऊन आपल्या नातवाची मोटरसायकल साफ करण्यासाठी जातात आणि पूनम वाकडे तोंड करून तिथून निघून जाते. पिंटू आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून फक्त अश्रू ढाळत असायचा.
त्याने गपचूप आपल्या आजोबांचा चष्मा उचलला आणि आपल्या मित्रांकडून काही पैसे घेऊन आपल्या आजोबांचा चष्मा दुरुस्त करण्यासाठी तो निघून गेला. इकडे जसे महेश आपल्या कारजवळ गेला तेव्हा कार पंक्चर होती. तेव्हा महेश रागातच म्हणाला, बाबांनी मला टोकून चांगले केले नाही. एकतर अगोदरच मी उशिरा निघत आहे. 11 वाजता ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे आणि इकडे कार पंक्चर. महेशला जेव्हा काही सुचले नाही तेव्हा तो आपल्या सोसायटीच्या गेटवर येऊन उभा राहिला आणि ओला उबेरची वाट पाहू लागला. परंतु ऑफिस टाईममध्ये त्याला काहीच मिळत नव्हते. तेव्हा समोर एक रिक्षावाला येताना त्याला दिसला. महेशने त्याला थांबण्यासाठी इशारा केला. तेव्हा त्याच्या मनात विचार आला, एवढ्या मोठ्या कंपनीचा जनरल मॅनेजर मी आणि आता रिक्षामधून ऑफिसला जाणार काय? पण त्याच वेळेला दुसरा विचार त्याच्या मनात आला, आज तर मीटिंगमध्ये डायरेक्टर साहेबसुद्धा येणार आहेत. त्यामुळे उशिरा पोचवून स्वतःचे इम्प्रेशन खराब होण्याची सुद्धा भीती आहे. जसे रिक्षावाला थांबला तेव्हा महेश कंपनीचे नाव सांगून पटकन रिक्षामध्ये बसला आणि म्हणाला, गाडी वेगात चालव आणि कुठे थांबू नकोस. परंतु रिक्षावाला नेहमीप्रमाणेच रिक्षा चालवत होता आणि थोडा पुढे गेल्यानंतर एका जागी थांबला. महेश म्हणाला, अरे काय झाले, का थांबलास? मी सांगितले ना कुठेही थांबू नकोस, गाडी चालवतच राहा. रिक्षावाला म्हणाला, 1 मिनिट साहेब, गेटवर जो सज्जन माणूस उभा आहे त्यांना थोड्याच अंतरावर सोडायचे आहे. महेश म्हणाला, नाही, तू असे करू शकत नाही. मला मीटिंगसाठी उशीर होत आहे. रिक्षामध्ये माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही बसू शकत नाही. माझे कपडे खराब होतील. एकतर मला उशीर होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण रिक्षाच्या भाड्याचे पैसे मी देणार आहे. असे असूनसुद्धा तू कोणाला माझ्याबरोबर का शेअर करत आहेस? तू चल. रिक्षावाला म्हणाला, साहेब, मला त्यांना फक्त लायब्ररीपर्यंत सोडायचे आहे. ते ठिकाणसुद्धा तुमच्या ऑफिसच्या बाजूलाच आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही दुसरी रिक्षा पकडू शकता. त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे स्वतंत्र आहात आणि मी तुमच्याकडून इथपर्यंत येण्याचे पैसेसुद्धा घेणार नाही. तुम्हाला अडचण झाली असेल तर मला माफ करा. महेश त्या रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून शांत झाला. इकडे तिकडे पाहू लागला की कोणती रिकामी रिक्षा येताना दिसत आहे का किंवा टॅक्सी. परंतु त्याला कोणतीही रिक्षा अथवा टॅक्सी रिकामी आलेली दिसत नव्हती. म्हणून तो म्हणाला, ठीक आहे, करा हवे तसे. मी छोट्या लोकांच्या तोंडाला लागत नाही. तो रिक्षावाला रस्त्याच्या बाजूला उभे असणाऱ्या त्या सज्जन माणसाला आदरपूर्वक रिक्षाजवळ घेऊन येतो. तेव्हा मागच्या सीटवर महेश पाय फैलावून बसतो. त्याची कृती पाहून रिक्षावाला समजून गेला की त्याला या सज्जन माणसाला आपल्या बाजूला बसवायचे नाही. म्हणून त्या रिक्षावाल्याने त्या माणसाला आपल्याच बाजूला बसवले आणि पुढे जाऊ लागला. त्या वयोवृद्ध माणसाला पाहून महेशने तोंड बारीक केले होते. तो रागातच विचार करत होता की याच्यामुळे मला जाण्यासाठी उशीर होत आहे का? त्याच्यामुळे आता मला पोचायला उशीर व्हायला नको. हाच विचार करत असतानाच लगेचच लायब्ररी आली. तेव्हा रिक्षावाल्याने त्या माणसाला तिथे उतरवले आणि पुढे जाऊ लागला. तेव्हा महेश रिक्षावाल्याला म्हणाला, तू काय फुकट त्यांना इथून तिथे पोचवतोस का? कोण होते ते सज्जन? त्यांच्याकडून तर तू पैसेसुद्धा घेतले नाहीस. तू असाच वागलास तर तू मोठा माणूस होऊ शकशील का? रिक्षावाला म्हणाला, साहेब, माणूस आपले कर्म आणि व्यवहाराने आपल्याला मोठे बनवतो. त्यांच्या ठिकाणी जर दुसरा कोणी माणूस असता आणि जर त्यांच्याकडे पैसे नसते तर मी त्यालासुद्धा त्यांच्या निश्चित स्थानापर्यंत पोचवले असते. हा राहिली गोष्ट त्यांची, तर ते या इथल्या कॉलेजमधील रिटायर प्रिन्सिपल डॉक्टर मुजुमदार होते. सरांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. मी शिक्षणामध्ये खूपच कमजोर होतो आणि माझ्या घरची परिस्थिती काही चांगली नव्हती. तेव्हा मी त्यांच्या ट्युशनची फीससुद्धा देण्यासाठी असमर्थ होतो. तेव्हा 2 वर्ष त्यांनी मला कोणती फी न घेता शिकवले. त्यांच्यामुळेच मी BComमध्ये 82% मार्क्स मिळवून पास झालो. आता सरांच्या प्रेरणेने मी बँकेच्या परीक्षेची तयारी करत आहे. महेश म्हणाला, वा, व्हेरी गुड रिक्षा ड्रायव्हर, बँकेची तयारी करत आहात. आता महेश त्या रिक्षा ड्रायव्हरची प्रशंसा करत होता की त्याची मस्करी करत होता ते त्याच्याच मनाला माहीत. महेश आपली कॉलर उंच करत म्हणाला, तुझे नाव काय आहे? तुला जर
कोणत्या कामाची गरज असेल तर माझ्या ऑफिसमध्ये ये. छोटे मोठे काम तर मी सुद्धा तुला देऊ शकतो. रिक्षा ड्रायव्हर हसून म्हणाला आणि म्हणाला, नाही नाही साहेब, मी माझ्या मेहनतीने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. माझे नाव आदित्य आहे आणि तुम्ही ज्या सज्जन व्यक्तीविषयी विचारत आहात ना, ते 3 वर्षापूर्वीच रिटायर झाले आहेत. मागच्या वर्षी त्यांच्या बायकोचे सुद्धा निधन झाले आहे. त्यांची सून आणि मुलगा आहे, परंतु ते दोघेही त्यांना इज्जत देत नाहीत. आता जो माणूस पूर्ण आयुष्य जातीने मेहनतीने मिळवलेली कष्टाची भाकरी खात होता, पण आता मुलगा आणि सून यांचे टोमणे ऐकत दिलेली भाकरी कशी तरी खात आहे. हे सर्व असून सुद्धा माणूस एकटा होऊन जातो. हीच अवस्था त्यांची सुद्धा झाली आहे. म्हणून रोज सकाळी ते 10 वाजता लायब्ररीमध्ये जातात. मी त्यांना शहरात कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरीही सकाळी 10 वाजता मी सरांना लायब्ररीमध्ये सोडून येतो आणि पुन्हा दुपारी 2 वाजता मी त्यांना परत त्यांच्या घरी पोचवतो. ते तर मला नेहमी सांगत असतात की मी स्वतः निघून जाईल, परंतु माझे मन मानत नाही. कधी कधी तर ते माझ्याबरोबर येण्यासाठी नकार पण देतात. परंतु मी त्यांना विनंती करतो की ही माझी गुरुदक्षिणा आहे आणि माझे हे शब्द ऐकून सरांच्या डोळ्यात पाणी येते. साहेब, माहीत नाही मुलं आईबाबांची आणि गुरूंची मदत कशी समजून घेतील. माझे तर म्हणणे आहे की आई बाबा आणि गुरूंचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही आणि त्यांनी केलेल्या उपकारांची जाणीव आपल्याला होऊन आपण त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. जेव्हा आपली मुलं आपल्याबरोबर चांगला व्यवहार करत नाहीत, तेव्हा आपल्याला समजते की आपण नेमकी कुठे चुकी केली आहे. आता महेश निशब्द झाला होता. आता त्याच्याकडे शब्दांची कमी होऊ लागली होती. रिक्षा ड्रायव्हरचे हे शब्द आता त्याच्यावर प्रहार करत होते. सकाळची घटना आता त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागली. त्यामुळे तो त्यांचे बोलणे शांतपणे ऐकत होता. अचानक त्या रिक्षा ड्रायव्हरचे आदित्यने विचारले, साहेब, तुम्ही शिक्षण कुठून घेतले आहात? तुमचे कपडे आणि सूट बूट पाहून तर असे वाटत आहे की तुम्ही कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमधूनच शिक्षण घेतले आहात. महेश हा काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, मी सुद्धा याच कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. मग रिक्षा ड्रायव्हर पटकन म्हणाला, तरीसुद्धा तुम्ही मुजुमदार सरांना कसे ओळखले नाही? त्यांना तर या शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी ओळखत असेल. महेशला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. कारण एक रिक्षावाला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा देत आहे आणि स्वतः मात्र एवढ्या मोठ्या पोस्टवर असूनसुद्धा नाही आपल्या जन्मदात्या बापाला किंवा नाही आपल्या गुरुला काही देऊ शकत होता. माणूस एवढा मोठा होऊ शकतो की तो आपल्या बापाला आणि गुरूंना सुद्धा स्वतःपेक्षा छोटे समजतो. मग महेश आपल्या ऑफिससमोर पोचला. तेव्हा रिक्षा थांबली आणि महेशने त्या रिक्षावाल्याला 100 रुपये दिले. तेव्हा त्याने 20 रुपये परत केले. त्यावर महेश म्हणाला, नाही नाही, सुट्टे तुझ्याकडेच राहू दे. आदित्य हसत म्हणाला, साहेब, मी मेहनतीचे कमवतो. मी चांगले कर्म करून मी चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय. मी ह्या पैशांनी एक दिवस मोठा माणूस तर नक्कीच होईल, पण याचबरोबर माझ्यामध्ये अहंकारसुद्धा येईल आणि या अहंकारामुळे मी मोठ्यांचा आदर सन्मान नाही करू शकत. मी त्यांना माझ्यापासून दूर ढकलेन आणि हीच गोष्ट मी कोणत्याही किमतीत करू इच्छित नाही. साहेब, तुमचा दिवस शुभ जावो. महेश पटापट आपल्या ऑफिसमध्ये गेला. मीटिंग तर चालू झाली होती, परंतु महेशचे मन दुसरीकडेच होते. त्याला त्या रिक्षावाल्या आदित्यचे बोलणे आठवत होते. तो आदित्यच्या बोलण्याचा खूप विचार करून स्वतःच्या मनाशीच विचार करत होता की मी एवढ्या मोठ्या पोस्टवर तर पोचलो आहे, परंतु मी माझ्या आईबाबांसाठी, माझ्या गुरुजनांसाठी काही केले का? असे करून माझे जीवन सफल होईल का? त्या दिवशी महेशने आपल्या ऑफिसमधील सर्व कामे पटापट आवरली आणि तो वेळेअगोदरच घरी पोचला. त्याला लवकर आलेले पाहून पूनम आश्चर्यचकित होऊन पूनम म्हणाली, काय गोष्ट आहे, आज तुम्ही लवकर घरी आलात? महेश म्हणाला, बाबा कुठे आहेत?
पूनम काही बोलणार त्या अगोदरच महेश आपल्या बाबांना इकडे तिकडे शोधू लागला. तेवढ्यातच तो आपल्या बाबांना शोधत शोधत घराच्या मागे गेला. तर त्याला समोरच आपले बाबा सर्वांचे शूज साफ करून पॉलिश करताना दिसले. तेव्हा त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. महेशने पटकन त्यांचा हात पकडला आणि म्हणाला, तुम्ही हे सर्व काय करत आहात आणि का? दुनियाभराचे पैसे मी कमावतो आहे, घरात एवढे नोकरचाकर आहेत, तरीसुद्धा तुम्ही हे काम करत आहात. पूनम, पूर्ण दिवस घरामध्ये बसून तू काय करत असतेस? तू या चपला आणि शूज साफ करून माझ्या बाबांकडून साफ करून पॉलिश करून घेतेस का? तुझ्या बापाकडून किंवा भावाकडून असे काम करून घेतले असते तर तुला चांगले वाटले असते का, जे तू माझ्या बाबांकडून हे काम करून घेतेस? तू विसरू नकोस, आज मी ज्या पोस्टवर आहे तिथे पोचण्यासाठी माझ्यासोबत त्यांचीसुद्धा खूप मेहनत आहे. आणि महेशचे हे बोलणे ऐकून शंकरराव आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिले की अचानकपणे माझ्या मुलामध्ये एवढा बदल कसा काय झाला. महेश हात जोडून आपल्या बाबांना म्हणाला, बाबा, खरंच मला माफ करा. मी एक गरीब माणूस थोडेसे पैसे कमवून आपल्या आईबाबांची सेवा करतो आणि एक चांगला मुलगा म्हणून नाव कमावतो. आणि मी एक असा अभागी जो फक्त पैशाच्या मागे धावत आहे. आजपर्यंत मला असे वाटत होते की पैसा म्हणजे सर्व काही आहे आणि पैसाच मोठा आहे. त्यातूनच माझा अहंकार वाढत गेला. मला माफ करा बाबा. असे म्हणत महेशने आपल्या बाबांना घट्ट मिठी मारली. पूनमने हे सर्व पाहिले तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. तिला समजतच नव्हते की आज असे नक्की काय झाले आहे की महेश पूर्णपणे बदलून गेला आहे. तेवढ्यातच पिंटू तिथे पोचला आणि म्हणाला, हा घ्या आजोबा तुमचा चष्मा. आता तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला किंवा चालायला फिरायला कोणतीच अडचण येणार नाही. आपल्या आजोबांविषयीचे पिंटूचे प्रेम पाहून महेशचा कंठ दाटून आला. त्याने आपल्या मुलाला सुद्धा जवळ घेऊन मिठी मारली आणि मग महेशने आपल्या बाबांची माफी मागताना डोके त्यांच्या पायावर ठेवले. तेव्हा शंकररावांनी त्याला उठवले आणि म्हणाले, बाळा, जेव्हा जाग येते ना तेव्हा सकाळ होते. माणसाचे स्वच्छ मन असेल आणि कर्म चांगले असतील तर तो मोठा होतो. अहंकाराने आणि तुझ्या आतमध्ये अहंकार आला होता जो आज निघून गेला आहे. फक्त चांगले कर्म करत राहा आणि मनापासून प्रत्येकाला जवळ कर. या जगामध्ये कोणीही छोटा मोठा नाही. प्रत्येकजण आपल्या कर्माने किंवा लहान किंवा मोठा बनतो. त्या दिवसापासून महेश ऑफिसवरून आल्यावर आपल्या बाबांबरोबर बसून चहा पितो आणि दैनंदिन कामाविषयी त्यांच्याबरोबर चर्चा करतो. आणि ऑफिसला जाताना पूनमला न विसरता सांगतो, लक्षात ठेव पूनम, आज आपण मोठ्यांची जेवढी सेवा करू, जेवढा आपण त्यांचा सन्मान करू, तेवढी आपली मुले आपल्यालाच तेवढा सन्मान देतील आणि तेवढीच आपली सेवा करतील. कारण ही सुद्धा एक संपत्ती आहे आणि ती आपल्याला जमा करावी लागते. त्याचा इंटरेस्ट आपल्याला वेळ आल्यावर मिळतोच. मी तर माझी चूक सुधारण्याचा विचार केला आहे. तुझे तू पाहून घे. पूनमला सुद्धा आपल्या चुकीची जाणीव होते. ती सुद्धा आपले सासरे शंकररावांच्या समोर हात जोडून आपल्याकडून झालेल्या चुकांची माफी मागते. तेव्हा शंकरराव म्हणतात, सुनबाई, यामध्ये तुझी काहीच चूक नाही. तुझ्याबरोबर माझाच मुलगा मला अपमानित करत होता म्हणून तू सुद्धा मला हलक्यात घेतलेस. माझा मुलगा सुधारला आहे, आता माझा सन्मान करत आहे. त्यामुळे घरातील इतर लोक पण सुद्धा माझा सन्मान करतीलच. फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की मी जे दिवस पाहिले, देव असे दिवस माझ्या मुलाला आणि सुनेला न दाखवू. कारण मुलं ते शिकतात जे बघतात आणि ऐकतात. तुम्हाला मी माफ केले आहे आणि देव तुम्हाला तुमच्या कर्माची दखल घेऊन नक्कीच चांगले फळ देईल. एवढे बोलून शंकरराव आपला चष्मा घेऊन वर्तमानपत्र वाचू लागले. पिंटूच्या डोळ्यात आतासुद्धा अश्रू होती, पण आता त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. कारण त्याला नेहमीच असे वाटत होते की आपल्या आईबाबांनी आपल्या आजोबांना चांगली वागणूक द्यावी आणि त्याचे हे मागणे देवाने आज ऐकले होते. एक चांगला विचार माणसामध्ये किती बदल घडवून आणू शकतो. म्हणून आपल्या माणसांच्या संगतीत राहिल्यानंतर
त्यांचे विचार आणि त्यांची कृती जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याकडून होणाऱ्या चुकीची जाणीव आपल्याला होत असते आणि जेव्हा माणसाला जाणीव होते ना तेव्हा तो स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न हा नक्कीच करत असतो. महेशसुद्धा अहंकार वाढला होता, त्यामुळे तो स्वतःच्या बापाकडे सुद्धा लक्ष देत नव्हता. एवढेच काय, त्यांचा अपमान तो करतानाही कोणताही विचार करत नव्हता. पण आता त्याच्या वागणुकीमध्ये खूप बदल झाला आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.